तुरीच्या शेंगा घेऊन आपण ह्या तुरीच्या शेंगा सोलून घेणार आहोत आणि त्यातले दाणे काढून घेणार आहोत. दाणे काढल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये काढून घेऊया. मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये लसूण, आलं, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे टाकून मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून तुरीचे दाणे टाकून एक 5 मिनिटं तेलावर परतून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून आपण मोहरी, हिंग आणि हिरव्या मिरचीचं वाटून एखाद मिनिट परतून घेऊया. त्यामध्येच हळद टाकून मिक्स करून घेणार आहोत आणि तयार केलेले तुरीच्या दाण्यांची भरड टाकून हिरव्या मिरचीच्या वाटणात मिक्स करून एखाद मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. आपण तुरीचे दाणे आधीच परतलेले होते, त्यामुळे आपले तुरीचे दाणे लगेच शिजले जातात. त्यामध्येच आता चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. आपली तुरीच्या दाण्यांची चटणी तयार.